नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओत तुम्हाला मी 28 साइज बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाउजची अस्तर कटिंग सांगणार आहे. स्लीवलेस आहे, सविस्तरपणे सांगणार आहे, तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर इथे मी 80 सेंटीमीटर अस्तरचा कपडा घेतलेला आहे. डबल फोल्ड आहे, खुली बाजू समोर आहे आणि बंद बाजू माझ्या साईडने आहे. तर सगळ्यात आधी मी पाठीमागील भागाची कटिंग करत आहे. तर इथे मी कपडा सरळ करून घेत आहे. आधी सविस्तरपणे सांगणार आहे, तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर इथे मी कपडा सरळ करून घेतलेला आहे. तर ब्लाऊजची उंची आहे 13 इंच. तर मी 1 इंच वाढून घेतलेला आहे शिलाईसाठी, तर 14 इंच. तर बोटनेक आहे, तर शोल्डर आहे 15 इंच. तर 15चा हाफ घेतलेला आहे 7.5 इंच, म्हणजे मी इथे 7 इंच शोल्डर घेतलेला आहे. बोटनेकसाठी आपण जेवढा शोल्डर घेतलेला असतो तेवढाच आपल्याला मुंडा घ्यायचा असतो. तर इथे मुंडा पण मी 7 इंच घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे मी. तर छाती होती 34, तर 34चा चौथा भाग मी 8.5 इंच घेतलेली आहे आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे शिलाईसाठी. आणि कमर आहे 29चा चौथा भाग मी 7.5 इंच घेतलेली आहे. 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाईसाठी ठेवलेले आहे. तर इथे मी पाठीमागील मुंड्याचा आकार दिलेला आहे 5 इंचावरती. आकार देऊन घेत आहे आता. अशा पद्धतीने बोटनेकचा. तर इथे पाठीमागील भागाची मार्किंग झालेली आहे. आता कटिंग करत आहे. तर इथे पाठीमागील भागाची कटिंग झालेली आहे. तर आता उरलेला कपडा घेतलेला आहे मी. तर पाठीमागील भाग मी उरलेला कपड्यावरती ठेवून जशास तसे मार्किंग करून घेत आहे. तर आपल्याला हे पार्ट वाढून घ्यायचे असतात. अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेत आहे आता ठेवून. तर अशा पद्धतीने मी पाठीमागील भाग कपड्यावरती ठेवून जशास तसे मार्किंग करून घेतलेला आहे. तर आता पाठीमागील भाग मी काढत आहे. तर आता मी समोरील भागासाठी मी वाढून घेत आहे. तर मुंड्याच्या साईडने 1 इंच प्रिन्सेस कटसाठी आणि कमरेच्या साईडने सुद्धा 1 इंच वाढवून घेतलेला आहे. आणि खालच्या साईडने आपण पट्टी लावण्यासाठी 1/2 इंच वाढवून घेतलेला आहे. आणि हुक आणि लूपच्या पट्टीसाठी आपण इथे 1/2 इंच वाढवून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने मी तिन्ही साईडने कपडा वाढवून घेतलेला आहे. तर आता मार्किंग करून घेत आहे. बघू शकता अशा पद्धतीने.
तरी आता मी मुंडा जसा तसे मार्किंग करून घेत आहे. अशा पद्धतीने तर इथे मी आतल्या साईडने 5 इंचावरती टिक करून घेत आहे आणि आता मी शोल्डरला जॉईंट करून घेत आहे अशा पद्धतीने समोरील मुंड्याचा आकार देण्यासाठी. तर ते समोरील मुंडा आपण जेवढा वाढवून घेतलेला आहे तिथून आपल्याला 5 इंच असा सेट देऊन घ्यायचा आहे, म्हणजे परफेक्ट असा आपला गळा बसून जाईल, मुंडा चुना वगैरे पडणार नाही. तर इथे समोरील भागाची सुद्धा कटिंग मार्किंग झालेली आहे. आता कटिंग करून घेत आहे. तर इथे समोरील भागाची सुद्धा कटिंग झालेली आहे आणि ते पाठीमागील भागाची सुद्धा कटिंग झालेली आहे. तर अशा पद्धतीने मी 28 साईज बोटनेक स्लीवलेस प्रिन्सेस कटचा अस्तर कटिंग सांगितलेले आहे. तर आता मी प्रिन्सेस कटचा शेप देऊन घेत आहे. तर इथे मी 4 इंचावरती मी टिक केलेली आहे. तर इथे उंची सुद्धा मी 4 इंच घेतलेली आहे. जिथे 4 इंच आलेलं आहे तिथून आपल्याला अशा पद्धतीने 4.25 इंचावरती अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेली आहे शेपसाठी. तर आपण बघू आता किती आलेलं आहे. तर ते 10.5 इंच आलेले आहे. आणि साईडने मी 1.5 इंच अशा पद्धतीने शेप देऊन घेत आहे प्रिन्सेस कटचा. समोरील गळा आहे 6 इंच, 6.25 इंचावरती मार्किंग केलेली आहे. तर आता मी गळावरती घेतलेला आहे 3 इंच, 3.5 इंच. खालच्या साईडने पण मी 3.5 इंचावरतीच मार्किंग केलेली आहे. तर चौकोन बॉक्स करून घेत आहे. गळा आहे गोल. तर आता शेपसाठी मी 1.5 इंच सोडून 6 इंचावरती 6.5 इंचावरती अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा शेप देऊन घेत आहे. हलक्या हाताने प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने. तर इथे परफेक्ट असा प्रिन्सेस कटचा आकार तयार झालेला आहे. तर आता कटिंग करून घेत आहे मी बघू शकता अशा पद्धतीने.